रात्री गाडी चालवताना लाईट पसरल्यासारख्या दिसतात का? किंवा दूरची अक्षरं अंधुक दिसतात का? तर कदाचित हे ॲस्टिग्मॅटिझम म्हणजेच सिलेंडर नंबर असल्यामुळे असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर अमित झोपे. मी अथर्व आय केअर आणि लेझर सेंटर येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपल्या डोळ्यांमधील समोरच्या पारदर्शक भागाला कॉर्निया असे म्हणतात. हा कॉर्निया पूर्णपणे गोलाकार नसला म्हणजेच एखाद्या ॲक्सिसमध्ये वक्र असला तर लाईट रेटिनावर नीट फोकस होत नाही आणि अंधुक दिसू शकतं, ज्याला ॲस्टिग्मॅटिझम असे म्हणतात. ॲस्टिग्मॅटिझम म्हणजे सिलेंडर नंबरमुळे वस्तू थोड्या तिरक्या दिसू शकतात, डोळ्यातून पाणी येऊ शकतं, वारंवार डोकेदुखी पण होऊ शकते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲस्टिग्मॅटिझम हा काही रेअर प्रॉब्लेम नाही आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा प्रॉब्लेम कोणालाही असू शकतो. पण घाबरण्याचं कारण नाही. योग्य वेळी आय चेकअप करून ग्लासेस किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस प्रिस्क्राईब करता येतात. जर लहान मुलांमध्ये सिलेंडर नंबर असेल तर त्यांना आपण अजून एक महत्त्वाची काळजी घ्यायला सांगतो. ते म्हणजे डोळे अजिबात चोळायचे नाहीत. लहान मुलांमध्ये जर सिलेंडर नंबर असेल आणि त्याचे निदान योग्य वेळी झाले नाही, तर लहान मुलांना लेझी आय म्हणजेच अँब्लोपियाची रिस्क असू शकते. जर लहान मुलांचा सिलेंडर नंबर अचानकपणे वाढला, तर आपल्याला काही वेळेला ॲडिशनल टेस्ट जसे टोपोग्राफी करावी लागू शकते, ज्यामध्ये सिलेंडर नंबर हा वयोमानानुसार वाढतो आहे की त्याला अजून काही कारण आहे ते कळू शकते. लक्षात ठेवा, लहान मुलांची ब्लर विजन इग्नोर करू नका. त्यांचा रेग्युलर आय चेकअप करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.